हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण घेणार आहे फुल बॉडी स्ट्रेचिंग. फ्रेंड्स, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, यासाठी की माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावे. तर मला आशा आहे तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत असाल, माझे व्हिडिओ पाहत असाल. तर आपण सुरू करूया. ओके, पहिल्यांदा आपण उभा राहून स्ट्रेचिंग करणार आहोत. पाय पूर्ण जवळ घ्यायचे. ओके, हात वर. ओके, टाच वर करायची. ओके, या पद्धतीने. ओके, तर आपण सुरू करूया. 10 पर्यंत काउंट करायचं 3 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. ओके गाइस, One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. गुड. हे स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होते, हा जो आपला पार्ट आहे हा पूर्ण, इथे काही मसल पेन असेल तर ते रिलॅक्स होतात, कमी होतात. आणि कुणाला शुगर असेल तर त्यांच्यासाठी हा खूप बेनिफिट वाला स्ट्रेचिंग आहे. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुड. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज, डाउन पोझिशन. पाय एकदम सरळ ठेवायचे. अप डाऊन. तुम्हाला जेवढं होईल तेवढं टोच पर्यंत आपला हात घेऊन जायचा आहे. हळू हळू हळू. ओके, ब्रीथ. श्वास घ्या आणि सोडा. 5 सेकंड होल्ड करायचे. रिलॅक्स. ओके, अगेन 5 वेळा करायचे. हळू 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 बॉडीला खालच्या बाजूला स्ट्रेच करायचं अंगठ्यापर्यंत. गुड. हळू 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 डाऊन व्हायचे. ओके, तुमच्या हँड इथपर्यंत येत आहेत. हळू 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 एकदम पूर्ण. ओके, गुड. नेक्स्ट, होल्ड 5 सेकंड. गुड. स्ट्रेचिंग यासाठी करायचं असतं, जे आपले मसल पेन होत असतात, नेक पेन, पाठीचं दुखणं, पायांचं, तर स्ट्रेचिंग मुळे ते खूप कमी होऊन जातं. मसल्स
जे पेन आहे ते पूर्ण कमी होऊन जातं. तर तुम्ही आठवड्यातून 2दा 3दा स्ट्रेचिंग करू शकता किंवा रेग्युलरली करू शकता. स्ट्रेचिंगमुळे काय होते, बॉडी फ्लेक्झिबल होते, लवचिक होते. ओके. होल्ड करायचं 5 सेकंड. डाऊन. ओके. हे तुम्ही 10 वेळा करायचे, 2 वेळा. नेक्स्ट, पायामध्ये अंतर घ्यायचे 30 डिग्री. कमरेवर हात, बॅक साइडला थोडस डाऊन व्हायचं. ओके. इथे ताण पडला की डाऊन होणं थांबायचं. ओके. 1 2 3 स्टार्ट. होल्ड, रिलॅक्स. ओके. हे तुम्ही 10 वेळा करायचे. ओके. 5 सेकंड होल्ड, देन रिलॅक्स. सुरुवातीला तुम्हाला हे करताना थोडं अवघड जाईल, पण हळूहळू तुम्ही केल्यावरती, रेग्युलर केल्यानंतर ना होऊन जाईल. पूर्ण पाठीमागे लगेच झुकायचं नाही. स्लोली स्लोली ही प्रोसेस आहे. जर तुम्ही एकदम मागे झुकला तर इथे पेन होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्या वेळेस तुम्ही बॅक साइडला डाऊन जाता त्यावेळेस एकदम स्लोली या पद्धतीने तुम्हाला जेवढं होईल तेवढं. ओके. रिलॅक्स करायचं. ओके. आता आपण खाली बसूया. या पद्धतीने. आपले टोज जे आहेत आणि टाच, हे हात गुडघ्यांवर, अंगठा आपल्या चेहऱ्याच्या दिशेला प्रेस करायचा या पद्धतीने. डाऊन. ओके. 20 2 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Good. Okay. Relax. दोन पायामध्ये अंतर घ्यायचे. ओके. देन हा हात आणि दोन्ही टोस पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे बघायचं. थोडस डाऊन व्हायचं. ओके. तुमच्या मांड्यांच्या बाजूला तुम्हाला ताण जाणवेल. काउंट करायचं 10 पर्यंत. देन रिलॅक्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. रिलॅक्स होताना पूर्ण हळूवारपणे अंगठ्याचे पकड सोडायची, डायरेक्ट नाही. ओके. ज्यावेळेस तुम्ही हा अंगठा पकडाल त्यावेळेस डायरेक्ट अशी नाही करायचं. स्लोली 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 स्लोली. कारण ज्यावेळेस आपण अंगठा सोडतो तेव्हा रिलॅक्स व्हायला लागतात पाय, ओटऱ्या आणि हात. ओके. अगेन. रिलॅक्स. हे तुम्ही 5 वेळा करायचे 10 काउंट करून.
ओके. देन आपले टोस पकडायचे आणि शक्य होईल तेवढं आपलं डोकं गुडघ्यापर्यंत न्यायचं आहे. पाय पूर्ण स्ट्रेट ठेवायचे, सरळ ठेवायचे, बेंड करायचे नाही. ओके. हे 5 सेकंद करायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्या पाठीला रिलॅक्सेशन वाटतं, पायाला पण रिलॅक्सेशन वाटतं. ओके. नेक्स्ट बटरफ्लाय. दोन्ही पायांची तळवे एकमेकांना चिटकवायचे आणि जेवढं होईल तेवढं ते आतल्या बाजूला आणि हे हात अशा पद्धतीने पकडायचे. ओके. आणि स्लोली स्लोली थोडंसं डाऊन व्हायचंय. तुम्हाला मांड्यांना जिथपर्यंत ताण सहन होतोय तिथपर्यंतच तुम्ही खाली वाकायचं आहे. ओके. पाच सेकंद होल्ड करायचे, देन सोडून द्यायचे. ओके. रिलॅक्स. लास्ट आहे तीच पोझिशन, फक्त या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. हे 5 वेळा करायचं आणि स्लोली आपले पाय सरळ करायचे, स्लोली, एकदम स्लोली, आणि बॉडी रिलॅक्स करायची. ओके गाईज, हे होते आजचे स्ट्रेचिंगचे प्रकार. स्ट्रेचिंग केल्यामुळे बॉडी ही लवचिक होते, फ्लेक्झिबल होते. तुम्ही रेग्युलर स्ट्रेचिंग केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या वेळेस तुम्ही स्ट्रेचिंग कराल त्यावेळेस तुम्ही जेवलेले नसावे. म्हणजे पोटभर जेवलाय आणि मग स्ट्रेचिंग करताय, त्याने काय होतं, थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे बाबा पोटावर ताण येऊ शकतो, पोट दुखू शकतं. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही रिकाम्या पोटी फ्लेक्झिबल होण्यासाठी तुम्ही स्ट्रेचिंग करू शकता. ओके. तुम्ही पाणी पिऊन अर्ध्या तासानंतर स्ट्रेचिंग करू शकता. नंतर स्ट्रेचिंग झाल्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही पाणी पिऊ शकता. गाईज, तुम्हाला नक्कीच हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फ्रेंडमध्ये ज्यांना गरज आहे त्या प्रत्येकापर्यंत हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तुम्ही प्रेस करा.